सांगलीच्या कृष्णा नदीत कोयनेतून पाणी सोडण्याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची भूमिका खोडसाळपणाची आहे असा आरोप करून सांगली जिल्ह्याच्या पाणी प्रश्नासाठी खासदारकी पणाला लावणार, खासदारकीचा राजीनामा देणार अशी घोषणा खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केली। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आणली आहे। सांगली जिल्ह्याला वेठीला धरण्याची भूमिका दिसत आहे। घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याची तक्रार पाटबंधारे विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत। जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेच लावण्याचा हा प्रकार आहे। जत तालुक्याला मंगळवेढा, सांगोला या दुष्काळी तालुक्यांना कायम पाणी देण्यात अन्याय झालाय। कोयना धरण कोणाच्या मालकीचे आहे काय, राजकारण का करताय असा सवाल करून हा प्रश्न सोडवण्यासाठी खासदारकी पणाला लावायला मी मागे पुढे पाहणार नाही। शंभूराजे देसाई यांनी हा खोडसाळपणा केला आहे। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याच्या एसई आणि ईडी यांनी पाणी सोडण्याची जबाबदारी घ्यावी। शंभूराजे देसाई यांनी यात हस्तक्षेप करू नये, सांगली जिल्ह्याला मुद्दाम वेटीस धरू नये असे वक्तव्य सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले। जिल्ह्यातली मंडळी बघतोय आणि भोगतोय पण आपल्या प्रकल्प अहवालानुसार आपणाला मंजूर झालेलं पाणी सोडण्यासाठी शासनाच्या काही गाईडलाईन आहेत। 1992 साली तो GR काढलेला आहे, त्यामध्ये म्हणलेला आहे की सातारा सांगली जिल्ह्यातले पाटबंधारे असणारे हा GR आहे, त्याची टिप्पणी आहे, मी तुम्हाला माहितीसाठी देतो। एक 10-12 पानं काढलेली आहेत। त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ हे अध्यक्ष आहेत, अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ हे सभासद आहेत, प्रशासकीय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण पुणे म्हणजे कडा ते त्याचे सभासद आहेत, आणि सदस्य सचिव जे आपल्या देवकर मॅडम आहेत, कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग, अशी ही 1992 साली GR काढलेला आहे। इथं हे करून ठेवलेलं आहे, त्याचं थोडं हायलाईट करून, आणि 1 लाखाच्या वर असेल तर त्यासाठी असं म्हणलेलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचे लाभक्षेत्र 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये संबंधित पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी अशा सूचना आहेत। तसेच एक प्रकल्प 1 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये असल्यास इतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी समितीचे सहाध्यक्षपद भूषवावे। कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात यावी असे निर्देश त्यात दिलेले आहेत। हा विषय मागच्या वेळेला आपली कृष्णा नदी कोरडी पडली आणि 16व्या-17व्या दिवशी आपल्याकडं पाणी आलं। महापालिकेला पाणी कमी पडलं, नगरपालिकांना पाणी कमी पडलं, कृष्णाकडच्या गावांना पाणी कमी पडलं, पिण्याचं पाणी, असं जिल्ह्याला वेठीस धरण्याची भूमिका काही माणसं राजकारण करतायत का, असा विषय पहिल्यांदा आम्हाला संशय निर्माण झाला। पण शेवट राज्य सरकारमध्ये एकत्र काम करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा समज द्यावी म्हणून आम्ही जास्त विषय न ताण करता की त्या बैठकीमध्ये, नियोजनीच्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की आमच्या जिल्ह्याचं वाट्याला असलेलं प्रकल्प अहवालानुसार पाणी हे आमचं आम्ही वाटून घेतोय, आणि त्याच्यामध्ये तशा सक्त सूचना दिल्या। तसं आपल्या अधीक्षक अभियंता पाटोळेंनी तिकडं पाठवलं। त्याच्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी सही केली, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी सही केली, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सही आहे। सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे सहीसाठी पाठवल्यानंतर त्यावर सही केली गेली नाही, आणि आरेरावीची अधिकाऱ्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीच्या भाषा वापरल्या गेल्या। आमचा प्रश्न हा आहे की आमच्या सांगली जिल्ह्याच्या जनतेला तुम्ही भीक मागितल्यासारखी अवस्था करणं आमच्या स्वाभिमानी जनतेला हे रुचणारं नाही, आवडणारं नाही।
त्यांनी वेळीच पहिल्यांदा एक झालं त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होतं. पुन्हा पाणी सोडण्यासाठी 4-5-7 दिवस त्यांनी विलंब केला आणि त्यामध्ये अशा दुष्काळी स्थितीमध्ये लोक अडचणीत आहेत, अशामध्ये राजकारण करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याचा निषेध करतो आणि यांच्या सगळ्या तक्रारी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीला अमित भाई यांच्याकडे करतोय. अशा पद्धतीनं जिल्ह्याला वेठीस धरणं, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यातले 3 तालुके असतील, सांगोला असेल, मंगळवेढा असेल आणि ह्या ठिकाणचा असणारा जतचा परिसर, अशा दोन्ही तालुक्यांच्या बाबतीमध्ये दोन्ही जिल्ह्यातल्या ह्या जनतेला वेठीस धरण्याची भूमिका दिसून येते. ही खपवून घेणारी गोष्ट नाही. याच्या बाबतीत आम्ही तक्रारी करतोय आणि असं घाणेरडं राजकारण करण्याची प्रवृत्ती उद्याच्या काळामध्ये राहिली तर आम्ही या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आहे. या मिटिंगमध्ये मी तशा सक्त सूचना दिल्या की जे जनरेशन म्हणजे वीज निर्मितीसाठी लागणारं पाणी आहे हायड्रोचं, ते पाणी मिळणार नाही. पाऊस सगळ्यात जास्त कमी पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि अशा वेळेला ही राजकारण करण्याची प्रवृत्ती आमच्या सरकारमधले आमचे सहकारी पक्ष त्याचे नेते करत असतील तर हे जिल्ह्यामध्ये आम्ही खपवून घेणार नाही आणि याचा निषेध करतोय आम्ही. याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की या सगळ्या बाबी इतिवृत्तामधल्या सगळ्या बाबी आम्ही तिथं पाठवल्या, पाण्याचं नियोजन केलं, टेल टू एंड अशा भूमिका आपणाला हा जो इरिगेशनचा कायदा आहे शेवटापासून पाणी देत यायची. पण जत तालुक्याला नेहमी पाणी कमी पडत गेलं, त्याच्याबरोबर सांगोला आहे, मंगळवेढा आहे, याही तालुक्यांना पाणी कमी मिळत गेलं. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून 15-20 दिवस हे जतला चांगलं पुरेसं पाणी मिळावं आणि 435 ते जवळजवळ 450 एवढं क्युसेक्सनं आम्ही पाणी देण्याची भूमिका घेतली. त्याच्या 2 बैठका घेतल्या. एसी आणि दोन्ही एक्झिक्युटिव्ह म्हणजे सचिन पवार आणि कोरे या दोघांना घेऊन त्याचं नियोजन केलं. त्या बैठकीमध्ये बसा सगळे अविनाश, त्या बैठकीमध्ये सगळं नियोजन करून पहिल्यांदा शेवटाकडून कायम सातत्यानं पाणी कमी पडतं आहे, या तालुक्यामध्ये पाणी फोडलं जातं म्हणून 20 दिवस आधी चालू करून जत तालुक्यापासून पाणी देत यावं शेवटापासून. मग जत तालुक्याला देत असताना पलीकडे मंगळवेढ्याला सुरू आहे, इकडच्या बाजूला आपणाला अजून सांगोल्याला सुरू केलेलं नाही, पण मंगळवेढा हा तालुका आपणाला लागून तिकडं असल्यामुळं तिकडून पाणी देत यायला लागलो. त्यामध्ये मग आमचं बेळूर आहे, अमृतवाडी आहे, त्या ठिकाणी आत्ता 2 दिवसामध्ये आम्ही उमदी भागाला देतो आहे, दोड नाल्याला देतो आहे. त्याचं नियोजन सगळं झालेलं आहे. त्या नियोजनाची कॉफी इथं जोडलेली आहे. पण असं आमच्या जिल्ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करून आमच्या जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेस लावण्याचा प्रयत्न या मंडळींनी केलेला आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. काय शंका यायला लागली, आता काय आदेश पाळले नाहीत म्हणजे काय? नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळेला फोन करायचा, प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस या जनतेसाठी माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार. माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी जर एवढी तक्रार करून अगदी देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई शहांच्याकडे करणार आहे, जर यांच्यात सुधारणा झाली नाही तर माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार. माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला ज्यांनी मला इथंपर्यंत आणलं आहे त्यांच्या अस्मितेला ठेच लागू देणार नाही. जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे मला त्याच्यापेक्षा काही मोठं नाही. होतील जरा कुणाच्या अंगावर जाताना जरा कुणीतरी वाट पाडावी लागते, ती पाडतोय ना मी. तुमचे पालकमंत्री त्या कालागार समितीचे